माझे सहकारी विरोधी पक्षात राहुल गांधींशी चांगले संबंध, अशोक चव्हाण यांनी हे वक्तव्य केले। महिला विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी जबाबदारी दिल्यास राहुल गांधींशी बोलेन असं देखील अशोक चव्हाण यांनी म्हटलं। महिला आरक्षणावरून अशोक चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली। चांगले अजूनही कसं कोण म्हणत संबंध बोलण्यापूर्वी नक्कीच चांगले आहेत, बातच नाही। म्हणजे विरोधी पक्षाशी माझे संबंध काँग्रेसच्याही आमच्या सहकारी मित्रांशी आहे, राहुलजींशी आहे, पण शेवटी त्यांचा पक्ष वेगळा, माझा पक्ष वेगळा। त्यामुळे सरकारने जबाबदारी माझ्यावर काही सांगितली तर मी निश्चितच लक्ष घालेन। तर कराड गँगच्या व्हायरल व्हिडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक झालेत। गोळ्या घालायचं लांबच राहिलं, मला फक्त बघून जा असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। उद्रेक कशाला म्हणतात, रक्त सांडणं कशाला म्हणतात हेही समजेल असं देखील जरांगेंनी म्हटलंय। मला फक्त गोळ्या घालून दाखव, कराड गँगला जरांगेंनी हे आवाहन केलंय। दरम्यान संतोष देशमुखांच्या क्रूरपणे खून करणाऱ्या कराड गँगची दहशत तुरुंगातही सुरू असल्याची क्लिप व्हायरल झाली आहे। जरांगे पाटलांना गोळ्या घालून ठार मारण्याचा प्लॅनही शिजत असल्याचा उल्लेख क्लिपमध्ये आहे। नाही ये ना, ये येऊ द्या त्याला ये, गोळ्या घालायला येणार आहे का मला? ते चांगली गोष्ट आहे, तू ये तर फक्त, तुला लक्षात येईल त्याचे दुष्परिणाम काय असतील, परिणाम काय असेल। काय बरं का, एक ती माज आणि मस्ती आणि एवढा आमचा मोठा समाज संयमानं चाललाय, पण तू फक्त ये, मग तुला कळल। आम्ही पण वाट बघतोय, तू ये, तुला त्या दिवसाचा दिवस दिसल कसा असतो राज्यातला। तू नुसतं गोळ्या घालायचं लांबच राहिलं, तू नुसतं बघून पण जाय, तुला उद्रेक काय असतो ना की डबल एकदा भारत देश बघल उद्रेक काय असतो। रक्त कशाला सांडलं म्हणते, तुमचे पाय एकीकडे, हात एकीकडे, मुंडकं एकीकडे झालेलं दिसल, फक्त तुम्हाला गोळ्या घालून मारून दाखव। सरनाईकांनी मनसेला अधिकार बहाल केले तसं वाटतं असं सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। मनसेवाले खोटे पोलीस बनवून आले तर आम्ही भिडणार असं सदावर्ते यांनी म्हटलं। मनसे विरोधात कायद्यानं भिडणार असं देखील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं। मजबुरीमुळे आम्हाला रिक्षा चालवता येणार नाही, त्याचं कारण राज ठाकरेच्या लोकांनी सांगितलंय की 1 तारखेपासून त्यांना अधिकार बहाल केलेत वाटते प्रताप सरनाईक। मला वाटतं आरटीओचे इन्स्पेक्टर जे स्वतः सांगतात अधिकारी की चुकीचं करता येणार नहीं, कारण पुलिस का काम भी या मनसे वाला हाथ में लेगा, उसे खोपो पुलिस कहते हैं, खोटा पुलिस, खोटा आरटीओ बन के ये मनसे वाला आएगा तो याद रखना, मनसे वालों कानून को लेके हम भी भिड़ेंगे ना। तर मालेगाव बॉम्बस्फोटा प्रकरणातील 4 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। मुंबई उच्च न्यायालयाकडून आरोपींवर दोष आरोप निश्चित करणारा आदेश रद्द करण्यात आला। याआधी प्रकरणातील 11 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली होती। मालेगावला जो काही बॉम्बस्फोट झाला तो झाल्यानंतर 2014च्या आत आरोपी सिद्ध झालेले होते आणि तो निकाल तातडीने लागायला पाहिजे होता, तो लागला नाही। याच्यातच शंका आहे की इतका उशीर का लागला, या विषयावरच आम्हाला खरं तर शंका आहे। आणि मग हे जर लोक निर्दोष आहेत हे आरोपी, तर मग बॉम्बस्फोट तर झाला, तो कोणी केला हे शासनाने सांगावं। तर भिवंडीमध्ये मनपा प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे पाणी टंचाई झाली। 15 दिवसात पालिकेने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अन्यथा आंदोलन करणार आमदार रईस शेख यांनी हा इशारा दिलाय। पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास भिवंडी पालिकेविरोधात आंदोलन करणार असल्याचं रईस शेख यांनी म्हटलं। 100 MLDचे पैसे शासनाने दिलेले, 100 MLD साठी जे काही करायचं होतं म्हणजे मुंबई महानगरपालिकाशी कोऑर्डिनेट करून 12 एकर जमीन यांना द्यायचं होतं, ते सगळं केलेलं आहे। तर तो काम होत नाही, तर 15 दिवसात श्वेतपत्रिका पाहिजे। 15 दिवसात श्वेतपत्रिकाच्या माध्यमातून नागरिकांना, लोकप्रतिनिधींना हे कळेल की काय चूक आहे, कुठे ते इम्प्रूव्ह करणार आहेत। नाही झाल्यावर भिवंडी निजामपुरा महानगरपालिकामध्ये एक मोठा आंदोलन आम्ही छेडू। तर आयुक्तांना 15 दिवसाची मुभा आम्ही दिली। तर पुण्याच्या बालगंधर्व चौकामध्ये महिला काँग्रेसनं आंदोलन केलंय। महिला आरक्षण कायदा 223 त्वरित लागू करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। तर महिला आरक्षण कायदा 2023 त्वरित लागू करण्याची मागणी जी आहे ती करण्यात येते। पुण्याच्या बालगंधर्व चौकामध्ये महिला काँग्रेसनं हे आंदोलन केलेलं आहे।
यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध संघटनांचा लॉंग मार्च निघालेला होता। आंदोलनकर्त्या महिलांच्या गेटवरून उतरून कार्यालयात त्यांनी प्रवेश केला। अखिल भारतीय किसान सभा अशा संघटनांच्या पिंपळखुटी ते यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा होता। कोरोना काळातील कामाचा मोबदला आणि रखडलेल्या मानधनासाठी महिलांनी मोठा मोर्चा काढला।